नमस्कार मुली नोकऱ्यांना केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व सेवे अंतर्गत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो जवळपास 260 जागांची या ठिकाणी पदभरती असणार आहेत. तर ही मित्रांनो जी भरती आहे ती या ठिकाणी लिपिक ह्या पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण जी संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी अंतर्गत 7 परिमंडळ यांच्या अंतर्गत अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे आणि वाशी व राज्य भार प्रक्षेपण केंद्र ऐरोली हे कार्यालय आहे. त्यापैकी मित्रांनो 7 परिमंडळ हे वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळी मंडळ कार्य आहेत. त्यासाठी या ठिकाणी वेतन गट 3 नुसार या ठिकाणी निम्नस्तर लिपिक याची पदभरती करण्यात येणार आहे. तर मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे आणि ही मित्रांनो सरळ सेवा अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जागा पहिल्या 260 जागा असणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला अनुसूचित जातीसाठी 34, जमाती 29, विजा 22, बजब 11, बजक 6, बजड 3, विमप्र 1, इमव 45, एसीबीसी 29, ईडब्ल्यूएस 22 आणि ओपन 58 जागांची पदभरती असणार आहेत आणि दिव्यांगासाठी 18 आणि अनाथांसाठी 0 जागांची पदभरती असणार आहे. त्यापैकी मित्रांनो तुम्हाला महिला 30% साठी मित्रांनो 42 जागा, माजी सैनिकांसाठी 2 जागा, प्रकल्पग्रस्त 0 जागा, भूकंपग्रस्त 0 जागा, खेळाडू 0 जागा आणि ऑदर 216 जागांची पदभरती करण्यात येणार आहे. तर मित्रांनो याचं पे स्केल असणार मित्रांनो 35,555 ते 86,165 दरम्यान पे स्केल असणार आहेत. आणि मूळ व्यतिरिक्त तुम्हाला महागाई भत्ता, भाडेकर किंवा इतर जे फॅसिलिटी असतात ते सुद्धा मिळणार आहेत. शैक्षणिक पात्रतेमध्ये शैक्षणिक पात्रता असणार आहेत 3-4-45 नुसार तुमची शैक्षणिक पात्रता असणार आहेत. बीकॉम शाखेची म्हणजे वाणिज्य शाखेची पदवी आणि MSc असणं आवश्यक राहणार आहेत आणि अनुभव नसल्यास तुम्ही अप्लाय करू शकता. वयोमर्यादा असणार आहेत 3-4-25 रोजी तुमचं 18 ते 38 वर्ष अप्लाय करू शकता आणि कास्टमध्ये असल्यास तर 5 वर्षाची सवलत तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी रिटायरमेंटनंतरची 3 वर्ष सवलत देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला सर्व आरक्षण असणार आहेत. जसे या ठिकाणी मित्रांनो एसीबीसी आरक्षण, ईडब्ल्यूएस आरक्षण, महिला आरक्षण, माजी सैनिक, दिव्यांग आरक्षण असणार आहे. मित्रांनो ह्याची निवड प्रक्रिया असणार आहे. मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे, जे की तुमच्या या ठिकाणी ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुमचे ऑब्जेक्टिव्ह टाईप तुमच्या ठिकाणी एक्झाम होणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 2 स्टेपमध्ये असणार आहेत. या ठिकाणी पहिला असणार आहे वित्त व लेखा विभागासाठी 50 प्रश्न 110 गुण आणि दुसऱ्या ह्याच्यात मित्रांनो तुम्हाला जे की जनरल अप्टिट्यूड, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज अशासाठी मित्रांनो 80 प्रश्न 40 गुण असणार आहेत. टोटल पाहिलं मित्रांनो तुम्हाला 130 प्रश्न असणार आहेत आणि 150 गुणाची एक्झाम असणार आहेत. 120 मिनिटं वेळ असणार आहे. त्याचबरोबर चुकीचे उत्तरास मित्रांनो तुम्हाला पेनल्टी असणार आहेत, जसं की 1/4 म्हणजे 0.25% जे आलेल्या मार्कातून वजा होणार आहेत. म्हणजे जर प्रश्न चुकला प्रत्येक प्रश्नात तुमचा 0.25% मार्क्स वजा होणार आहे. मित्रांनो एक्झाम सेंटर असणार आहेत अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर एवढे एक्झाम सेंटर टाकायचे आहेत. यापैकी तुम्हाला 3 एक्झाम सेंटर्स हे फॉर्मवर तुम्हाला टाकायचे आहेत. परीक्षा शुल्क असणार मित्रांनो, परीक्षा शुल्क हे मित्रांनो तुम्हाला 600 रुपये ही ओपनसाठी असणार आहेत आणि कास्टसाठी मित्रांनो 300 रुपये फी असणार आहेत. त्याचबरोबर दिव्यांगासाठी कोणतीही फी नसणार आहे. तर मित्रांनो ही फी ही नॉन रिफंडेबल फी असणार आहे. ही फी मित्रांनो तुम्हाला डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI थ्रू तुम्हाला या ठिकाणी फी भरायची. त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरते किंवा इतर स्रोताद्वारे तुम्हाला फी भरता येणार नाही. त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, नक्की चेकआउट करा. परीक्षेचं वेळापत्रक मित्रांनो एक्झाम असणार आहेत मे आणि जून 2025च्या आसपास तुमची एक्झाम होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फोटो, सही, डिक्लेरेशन आणि थंब अपलोड करायचा आहे. त्याचा या ठिकाणी फॉर्मॅट देण्यात आले आहेत. फोटो मित्रांनो तुम्हाला 4.5 बाय 3.5 फोटो अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर लेफ्ट हँड थंबची साईजसुद्धा देण्यात आले आहेत आणि ब्लॅक पेन या ठिकाणी सही स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि एक IBPS डिक्लेरेशन आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो या ठिकाणी ज्या जागा आहेत, ज्या 260 जागा आहेत
त्या मित्रांनो तुम्हाला झोन वाईज एकने वेगवेगळ्या आरक्षणानुसार तुम्हाला देण्यात आले आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला मंडल निहाय आरक्षण बघितलं मित्रांनो, परिमंडल निहाय जागा बघितल्यात मित्रांनो। पहिला आहे तो अमरावती परिमंडल, यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा हे जिल्हे येतात। त्यासाठी मित्रांनो अकोला आहेत, एकूण 4 जागा असणार आहेत, अमरावतीसाठी 4 जागा, त्याचबरोबर अमरावती लिपिकसाठी 6 जागा असणार आहेत आणि अमरावती जे निम्नरसार लिपिक आहेत वि व ले पदासाठी मित्रांनो एकूण 4 जागी पदभरती असणार आहे। पुढची पोस्ट आहे मित्रांनो, पुढचा आहे तो परिमंडल छत्रपती संभाजीनगर। यामध्ये मित्रांनो तुम्हाला छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, बीड, धाराशिव आणि जालना एवढे जिल्हे येतात। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जे लिपिक पोस्ट आहेत त्यासाठी 12 जागा असणार आहेत। छत्रपती संभाजीनगरसाठी परिसाठी मित्रांनो तुम्हाला 14 जागा असणार आहेत आणि रिक्त पद असणार की जे छत्रपती संभाजीनगरसाठी 7 आणि दुसरे एक रिक्त पद आहेत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 7 जागी पदभरती असणार आहे। त्याचबरोबर पुढचा आहे तो मित्रांनो नागपूर परिमंडल। यामध्ये नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर, वर्धा एवढे जिल्हे येतात। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पहिले जे आहे ते उदवा परिमंडल नागपूर यांचा लिपिक ह्या पदासाठी मित्रांनो 14 जागा, त्याचबरोबर चंद्रपूरसाठी मित्रांनो 11 जागा, त्याचबरोबर उदवा प्रकल्प नागपूर यांच्यामार्फत लिपिकसाठी मित्रांनो 60 जागा, उदवा स्थापत्य बांधकाम नागपूरसाठी मित्रांनो 5 जागी पदभरती असणार। त्याचबरोबर उददिदा ग्रके चंद्रपूरसाठी मित्रांनो 5 जागा पदभरती असणार आहे। त्याचबरोबर पुढचा आहे तो नाशिक परिमंडल। नाशिक परिमंडळमध्ये नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर म्हणजे अहिल्यादेवीनगर यासाठी मित्रांनो तुम्हाला परिमंडल खडकासाठी मित्रांनो 10 जागा, नाशिकसाठी 12 जागा, त्याचबरोबर उदव प्रकल्प नाशिकसाठी 6 जागा, उदव स्थापत्य बांधकामसाठी नाशिकसाठी 6 जागी पदभरती असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला पुढचा येतो पुणे। पुढचा येतो मित्रांनो पुणे जिल्हा। पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पुणे आणि सोलापूर 2 जिल्हे येतात। जसे की उदवा पुणे विभागामध्ये 10 जागा असणार आहेत, त्याचबरोबर उदवा संवसू सोलापूरसाठी मित्रांनो 8 जागी पदभरती असणार आणि उदवा प्रकल्प मंडळ पुणे ह्यासाठी 8 जागी पदभरती असणार आणि उदवा स्थापत्य बांधकाम पुणे ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला 6 जागी पदभरती असणार आहे। त्याचबरोबर पुढचा आहे तो परिमंडल वाशी, म्हणजे वाशीमध्ये ठाणे, पालघर आणि रायगड हे जिल्हे येतात। त्यामध्ये उदवा कळवामध्ये 12 जागा असणार आहेत, त्याचबरोबर पनवेलसाठी 14 जागा, त्याचबरोबर पडघासाठी मित्रांनो 5 जागा असणार आहेत आणि कळवा हे प्रकल्प मंडळ आहेत त्यांना 6 जागी पदभरती असणार आहेत आणि ऐरोलीसाठी मित्रांनो जे केंद्र आहे त्याला 6 जागी पदभरती असणार आहे। त्याचबरोबर पुढचा जो परिमंडळ आहे ते सर्वात मोठे आहे ते कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग एवढे जिल्हे येतात। यामध्ये मित्रांनो तुम्हाला कराड अंतर्गत एकूण 14 जागा असणार आहेत, कोल्हापूर अंतर्गत 10 जागा असणार आहेत, त्याचबरोबर उदवा प्रकल्प मंडळ कोल्हापूर अंतर्गत 6 जागा, उदवा स्थापत्य मंडळ कोल्हापूर याच्यासाठी 7 आणि उदवा मित्रांनो तुम्हाला ऐरोली जे की लिपिक पोस्ट आहेत त्यासाठी 1 जागा, संवैधानिक कार्यालय मुंबईसाठी 12 जागा यांची पदभरती ओके। तरी तुम्ही मित्रांनो महाजनकम मध्ये या ठिकाणी पदभरती मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।